राज्यामधल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी याची माहिती दिली। याबद्दल मेटा कंपनीशी करार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। दुसरीकडे एनपीसीआय कंपनीचे जागतिक मुख्यालय हे मुंबईमध्ये येत असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं आहे। आम्ही मेटा सोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअॅपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सअॅपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत। मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की एनपीसीआयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे।